ज्या गोष्टीकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागून होतं ती अमेरिका आणि इराणमधील ऐतिहासिक बैठक अखेर पार पडली आहे। मात्र या 21 तासांच्या चर्चेनंतर जे काही समोर आले त्याने साऱ्या जगाचे धाबेदन आणले आहेत। नेमकं काय घडलं या दीर्घ बैठकीत आणि अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स यांनी कोणता मोठा इशारा दिलाय ते सविस्तर सांगते, पण त्याआधी ही रील शेवटपर्यंत नक्की बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी थोडक्यातला फॉलो करा। तब्बल 47 वर्षांनंतर हे दोन कट्टर शत्रू पाकिस्तानमध्ये समोरासमोर बसले होते। 1979च्या इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच असा संवाद घडला। सलग 21 तास वाटाघाटीचे अनेक फेरे चालले, पण अखेर ही चर्चा पूर्णपणे फिसकटली आहे। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स आता रिकाम्या हाताने अमेरिकेला परतत आहेत। इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करण्यास स्पष्ट नकार दिलाय। व्हॅन्स म्हणालेत की हा करार न होणं अमेरिकेपेक्षा इराणसाठी जास्त वाईट बातमी आहे। विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी मध्यस्थीचा मोठा प्रयत्न केला, पण दोन देशांमधील दुरावा हा काही मिटला नाही। या बैठकीच्या अपयशामुळे आता आखाती देशात पुन्हा एकदा तणाव वाढण्याची चिन्ह आहेत। तुम्हाला काय वाटतं, या चर्चेला नक्की कोणाच्या अटींमुळे खोळ बसली असावी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।